पोटी जन्माला आला. आमच्या कुठे पोटात दुखतं? तुम्ही कायदेशीररित्या 2022 मध्ये निवडणूक लढवायला हवी होती. तुम्ही तर स्टेजवरनं पळून जायचे नेहमी. भाषणाची वेळ आली की तुम्ही नेमके बाथरूममध्ये असायचे. कारण का तुम्हाला हिंदी बोलता येत नाही, तुम्हाला इंग्रजी बोलता येत नाही. हे तुमच्या लिमिटेशन्स महाराष्ट्राला माहीत नव्हते, आता आम्हाला सांगाव्या लागतील. की जेव्हा जेव्हा दिल्लीमध्ये भाषण करायची वेळ यायची तेव्हा तुम्ही बाथरूममध्ये असायचे. का? जेव्हा जेव्हा शरद पवारांची पॉप्युलॅरिटी हिमालयावर असायची तेव्हा तुम्ही खालनं पिन मारून पंक्चर करून टाकायचे, राजीनामा द्यायचे, काहीतरी वेगळं विचित्र बोलायचे. MSC बँकमध्ये तुम्ही केलेलं लोचे आलं शरद पवारांवरती आणि मग तुम्ही राजीनामा दिला दुःख व्यक्त करत. हे कशाला नाटकं केलेली? जे काय 4 वेळा उपमुख्यमंत्री पद मिळालं ते फक्त आणि फक्त साहेबांमुळे मिळालं. हे निदान उपकार तर मनात ठेवा, कृतज्ञता तर व्यक्त करा. इतका कृतज्ञ माणूस महाराष्ट्राच्या राजकारणात जन्मलेलाच नाहीये. इतका कृतज्ञ आणि परत त्याला रक्ताचं नातं जोडायचं. मी तुमच्या भावाचाच मुलगा होतो ना. अरे तू त्यांच्या भावाचा मुलगा होता म्हणूनच उपमुख्यमंत्री झालास. तू त्यांच्या भावाचा मुलगा होता म्हणूनच तुला सगळं माफ केलं. आमच्यासारख्या मागास जातीचा जितेंद्र आव्हाडने असं काय केलं असतं ना, आमच्या मागच्या भागावरती लात मारून आम्हाला हाकलून दिलं असतं. तेव्हा हे सगळं बोलायला पण मला वाईट वाटतं. एवढे वर्ष काम केलंय, पण एवढे वर्ष काम करून सुद्धा ह्या माणसाला शरद पवारांची ओळख पटली नाही. काय ते बा 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 आणि मग का का का, अरे काय का का का. ते काल सांगितलं अमोल कोल्हेला, का म्हणजे कारखानदार, का म्हणजे कापूस, सगळं का समजून सांगितलं. अहो तुम्ही 35 वर्षाच्या तुमच्या राजकीय आयुष्यामध्ये तुमचा एक निर्णय सांगावा महाराष्ट्राला जो असा आवडला, तुमचं धोरण आवडलं आणि खूप महाराष्ट्राने त्याचा गौरव केला, असा एक निर्णय सांगा. एक निर्णय 48 तास देतो, एक निर्णय सांगा. फक्त तुम्हाला जमलं ते सुप्रमा अजित पवार. जसं आम्ही डॉक्टर जितेंद्र आव्हाडला होतो ना, तसं तुम्ही मागे लावा सुप्रमा अजित पवार. काय केलं सांगा महाराष्ट्रात? एक अर्थ नियोजन खात्यामध्ये तुम्ही एक अशी काहीतरी क्रांतिकारक निर्णय घेतलाय महाराष्ट्राचं अर्थकरण मजबूत करण्यासाठी. अशी एक योजना सांगा. ते तुमच्या भागामध्ये होणारा CSRचा फंड हे कोण आणतं? तुम्ही आणता. हे सगळे इंडस्ट्रियलिस्ट जे शरद पवार साहेबांचे मित्र आहेत ते पाठवतात. आणि हो तुम्ही ते सेल्फी काढता सांगितलं ना, अहो त्याला सुद्धा हिंमत आणि आपलेपणा लागतो. रस्त्यात उतरावं लागतं, लोकांशी बोलावं लागतं. सामान्य माणसाला हे धैर्य तुमच्या समोर येण्याचं होतच नाही. तो सामान्य माणूस आपलेपणाने ताईंच्या बाजूला उभा राहतो आणि फोटो काढून घेतो. हा तुमच्यातला तुसडेपणा आणि ताईंमधला आपलेपणा हा महाराष्ट्र सुव्यवस्थित ओळखून आहे. तुमची पातळी दिवसेंदिवस किती घसरत चालली हे त्याच्यावरनं समजतं. हा जो नाही झाला काकाचा, जो नाही झाला बहिणीचा, जो नाही झाला काकींचा, जी या माऊनीने तुम्हाला खायला घातलं, तो काय होणार महाराष्ट्राचा? उत्तर आम्हालाही देता येतात अजित पवार. फक्त साहेबांवर बोलणं टाळा, एवढं परत एकदा हात जोडून विनंती करतो. तुम्ही जेवढं थुंकतात तेवढं तुमच्याच तोंडावर पडतंय. अध्यक्ष झालात, काय निर्णय घेतला पक्षाच्या भल्यासाठी? जरा जाऊन झारखंडमध्ये तुमचे मंत्री आहेत ना, कुठे कुठे नागालँडमध्ये कुठे कुठे आहेत, जाऊन ते जाऊन